प्रॉपर्टीज जरी आज मला सांगितल्या तरी खूप झालं. सांगा चला फटाफट प्रॉपर्टीज सांगा जिम्नोस्पर्मच्या. Gymnosperm have naked seed. They don't have seed. पहिल्यांदा काय म्हणणार? तुमची एक्झाम आहे, पहिल्यांदा डायरेक्टली नेकेड सीड म्हटलं, डायरेक्टली जम्प नाही करायचं. ओके नाही, आधी ताट घ्यायचंय, आपला पाण्याचा ग्लास भरून ठेवायचा आहे, मग पाटी किंवा जे काय हवं असेल ते घ्यायचंय आणि मग पोळी भाजी असेल ते घ्यायचं. ओके नाही, आपण डायरेक्ट पातेल्यातनं खायला लागतो का? नाही ना. वी हॅव टू गो इन सिक्वेन्स. ओके, तो पहिल्यांदा काय यायला पाहिजे मग बोला. ते वेदांत तेच सांगितलं. तो आहे ना, कॅरेक्टरिस्टिक नक्कीच आहे त्याचा, पण आधी आपण काय म्हणायचं, क्रिप्टोगॅमी की फिनेरोगॅमी. तो जिम्नोस्पर्म आर फिनेरोगॅमी. फिनेरोगॅमी. फिनेरोगॅमी मध्ये येस, फिनेरोगॅमीचे काय प्रॉपर्टीज आहेत. मग आता कम टुवर्ड्स दॅट युअर प्रॉपर्टी. सीड्स आर प्रोड्युस्ड. फिनेरोगॅमी मध्ये सीड्स आर प्रोड्युस्ड but are naked. But are naked. So seeds are naked. म्हणजे काय, याचा अर्थ काय? सीड्स आर नेकेड म्हणजे काय? सो जिम्नोस्पर्मचा अर्थच तोय बघा. जिम्नोस मिनिंग जिम्नोस इज नेकेड आणि स्पर्मोज म्हणजे सीड. स्पर्मोज इज सीड. सो जिम्नोस्पर्म नेकेड सीड. म्हणजे काय? सीड्स आर नेकेड म्हणजे काय? अँजिओस्पर्म मध्ये सीड्स आर इन्क्लोज्ड. मग ह्याच्यामध्ये काय नाहीये? ह्याच्यामध्ये काय नाही. मग सीड कसं तयार होईल? सीड कोटिंग हवंच, मग सीड तयार कसं होईल नाही है ना. सो आता ह्याच्यामध्ये बघा, ओव्ह्यूल आहेत का? आहे, कारण ओव्ह्यूलच फर्टिलायझेशन होऊन सीड बनतात. सो ओव्ह्यूल्स आहे. मग सीड इन्क्लोज करायला फ्रूट मध्ये सीड येतात की नाही? कुठल्याही फ्रूट मध्ये सीड असेल, एक असेल, दोन असेल, किंवा सीडलेस व्हरायटी पण आजकाल येतात, पण तो ऑल टुगेदर वेगळा आहे. आपण ते बघूया. सीडलेस व्हरायटी कसं, पार्थेनो कार्पी आपण बघूया. व्हॉट टर्न्स इनटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन, हे तुमचं बेसिक आहे 9वी 10वीचं. तुम्ही असं छान केलंय 10वी, हो की नाही? मजा करत सगळे. आफ्टर फर्टिलायझेशन. चला आयसीएससी चे कोण बसलेत तिकडे? हा, तू पण आयसीएससी ची आणि हे सीबीएसई चे. तू पण आयसीएससी ची का? मग त्याचं पण छान सिलेबस झालाय, त्याच्यामुळे नो एक्सक्यूज. पण आयसीएससी 10वीला मी शिकवलं होतं म्हणून मला माहिती, हे त्यांना होतं आणि असं 10 म्हणून घ्यायचो आम्ही. व्हॉट टर्न्स इनटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन? Ovary. एक्झॅक्टली. सो ओव्हरी टर्न्स इनटू फ्रूट. आणि त्या ओव्हरी मध्ये ओव्ह्यूल्स असतात म्हणून ते इन्क्लोज्ड असतात. आता इकडे ओव्हरी आहे का मग? नो, कारण फ्रूट प्रोड्यूस होत नाही. ओके, फ्रूट प्रोड्यूस होत नाही म्हणून इथे ओव्हरी नाही. ओके, ओव्ह्यूल्स आहेत म्हणून सीड प्रोड्यूस होतात. ओव्हरी नाही म्हणून त्या सीड नेकेड. ओके, आणि फ्रूट आहे का? नाही. ओव्हरी नाही म्हणून फ्रूट नाही, कारण ओव्हरी आफ्टर फर्टिलायझेशन ना ओव्हरी टर्न्स इनटू फ्रूट. यांच्यामध्ये फक्त सीड आहेत. माझ्याकडे तो एक कोण होता, तो कुठे गेला? आवडता मी पण येते क्लास. जिम्नोस्पर्मचा तो एक कोण ठेवला होता मी. तिकडे कुठे आहे का? नाही ना, आर्टच्या मॉडेलच्या शेजारी काय आहे दुसरं? कालपासून मी शोधते, तर परवा पण शोधलं नाही, कुठेतरी माहित नाही कुठे. ठीक आहे, एनिवेज. सो फ्रूट नाही, ओव्हरी नाही म्हणून फ्रूट नाही, ओव्ह्यूल आहे म्हणून सीड आहे. ओके, आणि म्हणून या सीड्स नेकेड आहेत. ओके, ओव्ह्यूलला एन्व्हलप आहे. आपण हेटेरोस्पोरीच्या टेरिडोफाइट मध्ये काय म्हंटल की त्याला एन्व्हलप नाहीये, त्याला
धरून ठेवणारं घरात कोणी नाही म्हणून तो पळत सुटतो. ह्याला धरून ठेवणारं आहे. हा ओव्ह्यूल कसा आहे, इथे एनव्हलप्ड आहे आणि म्हणून सीड तयार होती. एनव्हलपला काय म्हणतो आपण बायोलॉजीच्या भाषेत? इंटेग्युमेंट. हा युनिटेग्मिक आहे. हा महत्वाचा शब्द आहे, नीट पॉइंट मध्ये जाऊ द्या. युनिटेग्मिक म्हणजे ह्याला एकच इंटेग्युमेंट आहे. सीड जिथे तयार होणार आहे त्याला एकच असा इंटेग्युमेंट आहे, एकच कव्हरिंग आहे. अँजिओस्पर्म मध्ये त्याला 2 असतात, म्हणून अँजिओस्पर्म मध्ये तो बायटेग्मिक असतो, इकडे तो युनिटेग्मिक. एनव्हलप आहे पण एकच आहे. सो एनव्हलप मेगास्पोरॅन्जियम. मेगास्पोरॅन्जियम म्हणजे ओव्ह्यूल. ओके, एनव्हलप मेगास्पोरॅन्जियम म्हणजे इंटेग्युमेंट. म्हणजे ओव्ह्यूल इज और मेगास्पोरॅन्जियम इज युनिटेग्मिक. मेगास्पोरॅन्जियम इज युनिटेग्मिक. हे कळलं का की कन्फ्युजन आहे ह्याच्यात? ओके, पण ओव्ह्यूल हा ओव्हरी मध्ये इन्क्लोज्ड नाही, अँड सो सीड्स आर नो. त्याच्यामध्ये फ्लावर्स आहेत का नाहीये? म्हणजे हा वरतीच पॉइंट यायला पाहिजे. तो फिनेरोगॅमी, No flower. नो फ्लावर. सो दीज आर नॉन फ्लावरिंग प्लांट. आणि फ्लावरिंग प्लांटचा एकच ग्रुप आहे, तो अँजिओस्पर्म. फक्त जिथे कुठे तुम्हाला फ्लावर दिसतात तो अँजिओस्पर्मिक प्लांट. सरळ सरळ. ओव्ह्यूल इज युनिटेग्मिक, एवढं लक्षात ठेवा इथे. सीड्स आर नेकेड, ओव्ह्यूल्स आर युनिटेग्मिक. अजून काही पॉइंट्स पुढे मी ऍड करेन ह्याच्यात. ओके, पण आता सुरुवातीला दिस प्लांट इज पेरिनियल. पेरिनियल म्हणजे वर्षभर काय? उगवतात. हा हा हा, वर्षभर. पेरिनियल म्हणजे काय? All throughout year. या सर्वाइव्ह फॉर मेनी इयर्स. आपल्याकडे अॅन्युअल प्लांट असतात, म्हणजे एका वर्षात त्यांची लाईफ सायकल संपते, ते निघून जातात. पेरिनियल प्लांट म्हणजे वर्षानुवर्ष तसेच राहतात. सो दिस प्लांट्स आर पेरिनियल. मॅम एक आहे खूप ओल्डेस्ट डायनासॉरच्या वेळेसचे प्लांट असंच. हा, सो बेसिकली ह्यांचे स्टेम जे आहेत, सो दीज आर वुडी प्लांट. स्टेम इज वुडी, हार्ड अँड वुडी ट्री स्टेम. वुडी अँड यू कॅन से हार्ड. जे मोठे मोठे ट्रीज आहेत बेसिकली ते जिम्नोस्पर्म्स आहेत, आणि श्रब्स ह्याच्यामध्ये खूप कमी आहे. वुडी ट्रीज जास्त आहेत, श्रब्स ह्याच्यामध्ये खूप कमी आहेत. एक्सेप्शन्स आहेत फक्त. एक्सक्यूज मी मॅम, पाइन पण जिम्नोस्पर्मचा एक्झाम्पल आहे, राईट? हो. वुडी ट्री हॅबिट इज कॉल्ड ॲज अ आर्बोरसंट habit. Arborescent habit is a woody tree habit. It is an arborescent habit. And the word gymnosperm is given by Theophrastus. He is a father of botany, Theophrastus. मॅम आणि अजून एक थिओफ्रेटस म्हणून एक कोणतरी एक होतं ना? नाही, हाच थिओफ्रॅटस, बॉटनी मधला हाच. बॉटनीत नाही, अजून कोणत्या तरी याच्यात थिओक्रेटस काहीतरी होतं. आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये त्याचं नाव परत आठवलं होतं, राईट? येस मॅम. चित्र दिले असेल आपण ते बघू. So gymnosperm ovules are not enclosed in ovary and remain exposed both before and after fertilization. ठीक है, जिम्नोस्पर्म चा अर्थच नेकेड सीड. दिस इज अ जिम्नोस्पर्म, क्रिसमस ट्री.
हा असाच माझ्याकडे एक कोण होता. हिमाचल प्रदेशमध्ये वगैरे खूप सापडतात तुम्हाला, काश्मीर साईडला वगैरे खूप पडलेले असतात असे खाली. हो, पाईन. सो आपण ह्याच्यात दोन करणार आहे, पायनस आणि सायकस. तुम्ही तिकडे गेला असेल फिरायला, तर मी तिकडेच गेले होते, तिकडनं खूप असे पडलेले होते, तर 2-3 उचलून आणले होते. त्याच्यातला एक क्लासमध्ये ठेवला होता, माहिती नाही कुठे गेला, आणि बाकीचे मुलं छोटे घरातले खेळायला घेऊन गेले. ओके, सो जिम्नोस्पर्म्स आर एम्ब्रियोफायटिक, ट्रॅकिओफायटिक, आर्चिगोनिएट, फिनेरोगॅम. चला याचा पटापटा अर्थ सांगा सगळ्यांचा. एम्ब्रियोफायटिक म्हणजे एम्ब्रियो प्रोड्यूस करणारा. ट्रॅकिओफायटिक म्हणजे ज्याच्यात व्हॅस्क्युलर टिश्यूज प्रेझेंट आहेत. येस, व्हॅस्क्युलर टिश्यू आहेत. आर्चिगोनिएट म्हणजे अजून त्याच्यामध्ये आर्चिगोनिया आहे. पुढे आपण अँजिओस्पर्म मध्ये जाऊ तर आर्चिगोनिया विल नाव रिप्लेस्ड बाय कार्पेल ऑर पिस्टिल. आपण त्याला आर्चिगोनिया नाही म्हणणार अँजिओस्पर्म मध्ये. ओके, हा हार्ड वुडी स्टेम आहे ह्याचा, म्हणून ह्याचे रूट कसे असतील, सो देर विल बी द टॅप रूट. सो ह्याचे रूट जे आहेत ते टॅप रूट आहे, बिकॉज द स्टेम्स आर हार्ड अँड वुडी, त्याच्यामुळे त्याचे रूट पण तसेच लागतील. ओके, बेसिकली दिस प्लांट कम्स इन हाय अल्टिट्यूड, पहाडों पर, मोठ्या मोठ्या पहाडांवर येणारे प्लांट. सो दोन ह्याच्यामध्ये मी आता सध्या तुम्हाला दोन सांगते ह्याच्यातले, पायनस आणि सायकस. पायनस आणि सायकस तुमच्या एनसीईआरटी ने पण म्हटलं. पायनस also called as a conifers because of its shape, cone like shape. So पायनस दिलंय का एनसीईआरटी ने? 39 पेज नंबर ओपन करा. ओके, आपण करूया ना, सगळं करणार आहे, पण एक जनरल फक्त तुम्हाला पायनस आणि सायकस मध्ये बऱ्याचदा क्वेश्चन येतो तुम्हाला. पायनस बिकॉज ऑफ इट शेप कोनिफर. पायनस इज मोनोशियस. पायनस इज मोनोशियस. म्हटलंय का बघा, पायनस इज मोनोशियस. ओके, आणि ह्याचा जो रूट आहे दॅट इज अ मायकोरायझल रूट. पायनसचं सांगते सध्या सगळं. मायकोरायझल रूट आहे म्हणजे काय? मायकोरायझल रूट आहे म्हणजे काय? येस, मायकोरायझा काय, बोला पटापटा. असोसिएशन बिटवीन व्हॉट? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बघा, ओपन करा पेज नंबर. फंगस आणि अल्गीला आपण काय म्हणतो? लायकेन म्हणतो की नाही? मायकोरायझा आपण केलेलं आहे, जरी ह्याच्यात नाही दिलेलं, मी तुम्हाला सांगितलं तर बघा, बायोलॉजिकल क्लासिफिकेशनचा टॉपिक ओपन करा, त्याच्यात दिसेल. वही तुमची नोटबुक मध्ये लिहिलं असेल तर, जेव्हा मी लायकेन सांगितलं तेव्हा मायकोरायझा पण सांगितलं, किंवा लेक्चर तर आपले रेकॉर्डेड आहे त्याच्यात दिसेल. चला, कोणी लिहिलंय सांगा फटाफट. गुगल करून नका सांगू, तिकडे बसलेले गुगल करतील आणि सांगतील फटाफट. येस, हा महत्वाचा प्रश्न आहे. पायनस हॅव्हिंग द मायकोरायझल रूट आणि त्याच्या अपोजिट सायकस इज हॅव्हिंग अ कोरॅलॉइड रूट. कोरॅलॉइड तर नवीन आहे, मी नाही बोललेले आधी, पण मायकोरायझा बोलले. बोला.
एनसीआरटी मध्ये वाचा. चला, मायकोरायझा दिलेला आहे बोल्ड मध्ये, त्याच्या वरची लाईन वाचा आणि सांगा, आणि त्याला हायलाइट करा. पेज नंबर 38. Yes, the roots in association with fungus. So it is an association of fungus and roots. Fungus and algae is a lichen. Fungus and root is a mycorrhiza. कळला का फरक? लिहून ठेवा. And cycas is a coralloid root. कोरॅलॉइडचा अर्थ बघा तिकडे दिलेला आहे, सायकस मध्ये. मोनोशियस आहे तर हा डायोशियस आहे. सायकस इज डायोशियस. डायोशियस. हा, ते सांगते ना, याचे इथले पॉइंट, जवळचे पॉइंट. सायकस इज अ पाम ट्री लाईक. सायकस दिलंय बघा. Coralloid root, it is the root in association with nitrogen fixing bacteria, basically cyanobacteria is a coralloid root. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. It is a coralloid root, root in association with nitrogen fixing bacteria. ओके, क्लिअर आहे का? येस मॅम. यांच्यामध्ये कोन्स असतात. कोन्स काय, मेल आणि फिमेल कोन. सो कोन्स आर देअर. ठीक आहे. आता ह्याच्यात तुमच्या एनसीआरटी ने म्हटलंय बघा, रेड वूड ट्री सिक्वोया इज वन ऑफ द टॉलेस्ट जिम्नोस्पर्म. त्याला परत हे एवढे पॉइंट लिहिल्यानंतर खाली लिहून ठेवा किंवा तुमच्या एक्झाम्पलच्या पेजवर जाऊ द्या. सिक्वोया इज वन ऑफ द टॉलेस्ट. आणि ह्याच्यात अजून एक पॉइंट आपल्याला टाकायला लागेल. स्टेम इज ब्रांच्ड हिअर इन फायनस. स्टेम इज ब्रांच दिलं असेल, दिलंय बघा तिथे. नायट्रोजन फिक्सिंग सायनोबॅक्टेरियाच्या खाली दिलंय. द स्टेम्स आर ब्रांच्ड इन फायनस अँड सेड्रस, whereas stem is unbranched in cycas. Unbranched in cycas. That is again the important point. The leaves are simple in cycas, in pinus, and in cycas the leaves are pinnate. Pinnate म्हणजे सिंपल लीव म्हणजे असा, असा फक्त एक सिंपल लीव. आणि सायकस मध्ये पिनेट म्हणजे एक मध्ये लाईन आणि दोन्ही बाजूला छोटे लिफलेट असे दोन्ही साइडला, जसं आपण रांगोळीची किंवा मेहंदीमध्ये डिझाईन काढतो जनरली असं. सो दॅट इज अ पिनेटली कंपाऊंड. फायनस मध्ये इट इज अ निडल लाईक अँड सिंपल. निडल लाईक अँड सिंपल. आणि सायकस मध्ये इट इज परसिस्टंट लीव्स. परसिस्टंट म्हणजे परसिस्टंट म्हणजे सर्वाइव्ह फॉर मेनी इयर्स. सर्वाइव्ह फॉर मेनी इयर्स. ठीक आहे. कोनिफर मध्ये निडल लाईक लीफ का असतील? टू रिड्यूस सरफेस एरिया. टू रेड्यूस द सरफेस एरिया. मग त्याच्यामुळे काय होईल? दॅट इज अ झेरोफायटिक अडॅप्टेशन. त्यांना पाणी कमी मिळालं
तरी ते मरणार नाही. सो इट इज अ झेरोफायटिक अडॅप्टेशन अगेन. सो दिस इज अ फर्स्ट ट्रू सक्सेसफुल लँड प्लांट. The first land plant is a pteridophyte, पण फर्स्ट सक्सेसफुल लँड प्लांट इज अ जिम्नोस्पर्म. कारण ह्यांच्यामध्ये सिफोनोगॅमी आहे, झॉइडोगॅमी नाही. काही काही लोअर जिम्नोस्पर्म मध्ये झॉइडोगॅमी आहे, पण हायर जिम्नोस्पर्म मध्ये सिफोनोगॅमी. काय होतं सिफोनोगॅमी? सिफोनोगॅमी काय? सो Male gamete forms tube-like Yeah. structure. या सो पॉलन ग्रेन्स असतात ते ट्यूब लाईक स्ट्रक्चर तयार करतात. सो दॅट इज अ सिफोनोगॅमी. आणि पॉलन ग्रेन फ्लॅजिल किंवा अँथेरोझॉइड फ्लॅजिलेटेड स्विम करून जातो झॉइडोगॅमी. ओके, मग ह्यांच्यामध्ये झेरोफायटिक अडॅप्टेशन काय काय बघा. झेरोफायटिक अडॅप्टेशन इन पायनस यू कॅन से अ निडल लाईक लीफ टू रेड्यूस द वॉटर लॉस. आणि संकन स्टोमॅटा. संकन स्टोमॅटा. स्टोमॅटा काय सांगा बरं आधी. स्मॉल पोर्स असतात कशावर? लीफवर. काय For करता मग? respiration and gaseous exchange. त्याला काय म्हणतो आपण? त्या प्रोसेसला काय म्हणतो? करेक्ट आहे. Gaseous exchange. नो, देर इज वन वर्ड. स्टोमॅटाचा तो मेजर रोल म्हणतो आपण. व्हॉट इज दॅट? Transpiration. ट्रान्सपिरेशन. ओके, सो ट्रान्सपिरेशन स्टोमॅटा प्रॉपर असेल तर ट्रान्सपिरेशन भरपूर होतं. पण ह्यांच्यामधला स्टोमॅटा कसा आहे? संकन स्टोमॅटा. म्हणजे लीफच्या लोअर सरफेसला भरपूर असतात. म्हणजे स्टोमॅटा असे होल्स असतात छोटे छोटे, हो ना, जिथून ते ब्रीदिंग करतात. पण हा स्टोमॅटा इपिडर्मिसच्या खाली येतो असा. म्हणजे तो खूप गॅशियस एक्सचेंजला अडॅप्टेड नाही. म्हणजे खूप ट्रान्सपिरेशन ह्यांच्यामध्ये होणार नाही. का? अगेन द झेरोफायटिक अडॅप्टेशन टू रेड्यूस द वॉटर लॉस. नाही तर मग ते खूप ट्रान्सपायर करतात. 90% वॉटर जेवढं रूट्सनी घेतलेलं असतं तेवढं ते ट्रान्सपेअरच करतात. 100% वॉटर त्यांनी घेतलं की त्यातलं 90% ट्रान्सपिरेशनच होतं. मग तिथून त्यांची बॉडी ते कुलिंग करतात किंवा मग कार्बन डायऑक्साईड तिथून आतमध्ये घेतात. ओके, ह्यांना ती फॅसिलिटी नाहीये कारण त्यांचा स्टोमॅटा इज अ संकन स्टोमॅटा. ठीक आहे का? सो मेनी सगळेच ह्याच्यातले हेटेरोस्पोरस आहेत. ऑल जिम्नोस्पर्म्स आर हेटेरोस्पोरस. म्हणजे काय? Two different type of spore. All bryophyte are homosporous. Pteridophyte majority are homosporous, few are heterosporous. आणि हे सगळेच हेटेरोस्पोरस. येस, क्लिअर आहे इथपर्यंत? Yes, ma'am. लिहिता येईल ना? जवळपास तुमचं मी कंप्लीट करते हा टॉपिक हा, म्हणून उद्या एक एक्स्ट्रा क्लास घेतला. सो दे आर द मीडियम साइज और टॉल ट्रीज. ओके, स्टेम इथे ब्रांच्ड आहे की अनब्रांच्ड आहे? काय सांगाल या ट्री मध्ये? ब्रांच्ड आहे ना. मग हा कोण आहे? ब्रांच स्टेम वाला कोण आहे? पायनस. आणि हा कोन शेप आहे. सो इट इज Pinus. कोनिफर्स पायनस. ओके, आता हे मी तुम्हाला म्हणत होते रेडवूड सिक्वोया इज वन ऑफ द टॉलेस्ट ट्री स्पीसीज. याच्यावर क्वेश्चन्स येतात, नाव लिहून ठेवा. सिक्वोया. फॅब्रिक वॉल नावाचा एक शो आहे. त्यात एक माणसाने काय केलं, एक येडा माणसाने रेडवूडचे ट्री कापला आणि असे लाईनीतले रेडवूड होते ना त्यांना डॉमिनोज सारखं पाडलं.
बर, कुठल्या चॅनलवर होतं? डिस्कवरी का नॅट जिओ वरती. ओके. आता ह्याच्यातलं हे पण लक्षात ठेवा, जिंको इज लिव्हिंग फोसिल म्हणजे काय? हा जिंको इज अ लिव्हिंग फोसिल. इव्हॉल्वच नाही झालाय, तो इव्हॉल्व नाही झालाय वर्षानुवर्ष. इव्हॉल्व नाही झाला, जसा जन्माला आला तसा तो तसाच आहे वर्षानुवर्ष. सो इट इज अ जिंको इज अ लिव्हिंग फोसिल. ओके, डायनोसॉरच्या वेळेसपासून. येस. जसं आपण म्हटलं रूट्स आर टॅप रूट, मायकोरायझा. हे बघा इथे रूट्स विथ फंगल असोसिएशन हे थ्रेड दिसत आहेत. काय करत असेल, काय असोसिएशनचा एकमेकांना काय फायदा होत असेल? नायट्रोजन फिक्सेशन. येस, जिथे आहे रूट जवळ कोणी आहे म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन. तो फंगस काय करतो ह्याला? कुठला फंगस होता, कुठल्या ग्रुपचा फंगस होता आठवतं का? गो बॅक अँड चेक. दिलं होतं बहुतेक, मी म्हंटल होतं हे, आणि तिथे आपलं हे मायकोरायझ आलं होतं. आहे का कुठे? लिहिलंय तुम्ही? कुठल्या ग्रुपचा फंगस होता बघा बरं, फंगस मध्ये लिहिलंय का बघा. चार ग्रुप केलेले आपण, त्याच्यापैकी कुठला होता? मला आठवतंय, मी तुम्हाला सांगितलं पण होतं असंही आठवतंय, आणि तिकडे आपलं मायकोरायझ आलं होतं. तुम्हाला आठवतंय का बघा, चेक करा कोणी चुकून लिहिलंय का. चेक करा, पुस्तकात बघा दिसतंय का कुठे. येस, ऑनलाईन कोणाला दिसतंय का? हा, पास. बास बास बास, सगळेच क्वेश्चन पास करता. येस ईश्वरी. मॅम बघते मी. बघ, मी वेळ देते 2 मिनिटं. तुम्ही पण बघा कुठे चुकून तुम्हालाही सापडेल. नो गुगल. चला बाकीचे पण बघा, नुसतं बायोलॉजीचं सत्संगला येतात तुम्ही आणि सत्संग झालं की विसरून जाता. किती दिवस हो आता सत्संगच करायचं सांगा. चल गुगल कर. येस गुगल करा, चला पण करा काहीतरी. बघू गुगलवर तरी तुम्हाला किती वेळ लागतो सापडायला.
चल गुगलवर एकच मिनिट. मॅम इज इट ग्लोमेरुलोमायकोटा? नाही, मला ग्रुप सांगायचंय 4 ग्रुप पैकी. गुगलचं उत्तर नका देऊ. जे 4 ग्रुप आपण केले कुठले कुठले ते तरी आठवत आहे का? फायकोमायसेट्स, अस्कोमायसेट्स, बेसिडिओमायसेट्स अँड ड्यूटेरोमायसेट्स. 4 जणांनी 4 उत्तर द्या. आय विल चूज द करेक्ट ऑप्शन. इथेच 3 जण बसलेत माझ्या समोर. Google is not always right. हम्म. 4 उत्तर 4 ऑप्शन मी दिले. येस ईश्वरी, रेडी विथ युअर आन्सर? नो मॅम. बर, मायकोरायझा कळलंय का? हे रूट्स आहेत, दिसत आहेत का तुम्हाला? आणि हे थ्रेड इथे दिसत आहेत ते फंगस. सो बेसिकली द फंगस फ्रॉम बेसिडिओमायसिट्स. मी म्हंटल होतं, आम्ही असंच म्हंटल आणि ते बाईला करेक्ट येऊन गेलं. ओके, व्हेरी फ्यू अस्कोमायसिट्स. पण जेव्हा तुम्हाला 4ही ऑप्शन येईल ना तेव्हा यू हॅव टू चूज अ बेसिडिओमायसिट्स. ओके, द फंगस फ्रॉम बेसिडिओ. सो आता इथे तुम्हाला जेव्हा प्रश्न येईल, सो मायकोरायझा इज अ सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन, बघा मी ऑप्शन काय देते, जिम्नोस्पर्म प्लस बेसिडिओमायसेट, अँजिओस्पर्म प्लस ऍस्कोमायसेट, जिम्नोस्पर्म प्लस ऍस्कोमायसेट, अँजिओस्पर्म प्लस बेसिडिओमायसेट. कन्फ्युजिंग आहे ना? सरळ सरळ प्रश्न नाही विचारत नीटवाले. सो इट इज अ जिम्नोस्पर्म प्लस बेसिडिओमायसेट, किंवा मग पुढे ते पायनस म्हणतील. म्हणून नीट पॉइंट लिहा, नीट पॉइंट लिहा असं बऱ्याच सांगत असते. मे बी मी सांगितलं नसेल तेव्हा, पण एक तो मायकोरायझी नक्कीच सांगितलं होतं. गो बॅक अँड चेक इन लिस्ट. ठीक आहे. सो द रूट्स इज मायकोरायझी. मायकोरायझी काय? फंगल असोसिएशन. कुठला फंगस? बेसिडिओमायसेट. आणि मग त्याच्यामधलं कुठलं स्पीसीज सांगितली होती? जी वर्ण वेदांत. तेच नाही आठवणार होतं त्याला, कारण गुगल वरनं बघितलं होतं. क्लियर आहे का हे? मॅम ग्लोमेरुलोमायकोटा. हा, सो ग्लोमस फंगस, बेसिकली जनरा ग्लोमस. ओके, आता सायकस, नॉस्टॉक आणि अनाबिना काय? सायनोबॅक्टेरिया. या, सो दे आर सायनोबॅक्टेरिया. सायनो इथे दिलंच आहे ना. सायनोबॅक्टेरिया म्हणजे काय? कुठला अल्गी? ब्ल्यू ग्रीन अल्गी. काय याची स्पेशालिटी आहे बघा बरं. ब्ल्यू ग्रीन अल्गी मध्ये काय असतं स्पेशल? व्हॉट सिस्ट वी से that helps in the nitrogen fixation. Go back and check in your NCERT page number 19. हेटेरोसिस्ट यांच्यामध्ये असते हेटेरोसिस्ट that helps for nitrogen fixation. Now my next question is what is heterocyst? न शिकवलेलंच बरं, हो की नाही? शिकवून आम्हाला काहीच येत नाही आणि मग म्हणता आम्हाला बाकीच्या ठिकाणी रेकॉर्डिंग नाही मिळत. रेकॉर्डिंग मिळून पण काय फायदा इथे? व्हॉट इज हेटेरोसिस्ट? ते तर झालं ना, इथेच दिलंय ना, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतो. Yes, it is a specialized cells in cyanobacteria that fix atmospheric nitrogen. Yes. So here cycus. Cycus, coralloid root, CC, Pinus, mycorrhiza. Okay. Excuse me, ma'am.
बोला. जे बीचच्या इथे असे पाईन ट्रीज सारखेच असे सेम टू सेम प्लांट्स मिळतात, म्हणजे ट्रीज मिळतात, त्यांना काय म्हणतात? ते पण पाईनच असतात का? ते आता कुठल्या बीचचं तू रेफर करतो बघायला लागेल. कोकण म्हणजे दापोली वगैरे तिथे. असू शकतात, असू शकतात. जनरली पण हे पाईन वॉर्म फक्त ऍटमॉस्फेरिक. हा बोल बोल, कोणीतरी पाईन बोल. फक्त माउंटन रिजन्सलाच हा, असतं युजली. पाईन हे माउंटन रिजन मध्ये असतात. ते सायकस असू शकतात, कारण सायकस हे वॉर्मर कंडिशन मध्ये येतात. पायनस हे कोल्ड कंडिशन मध्ये येतात, म्हणून त्यांचे निडल लाईक लीफ आहे की ते बर्फ झेलू शकतात, बर्फ पडला Yes. तर. आणि सायकस हा जो आहे तो वॉर्मर कंडिशन मध्ये येतो. मग तू कोकणात जर बघितला असेल तर तो कदाचित सायकस असू शकतो. आणि अजून एक आहे प्लांट जो राजस्थान, म्हणजे राजस्थान सारख्या हॉट कंडिशन मध्ये पण येतो. जनरली हे आपण म्हणतो की हाय अल्टिट्यूडला येतात, जिम्नोस्पर्म. पण एकाचं नाव आहे काय, इफेड्रा. इफेड्रा नावाचा जो जिम्नोस्पर्म आहे, इफेड्रा हा राजस्थान सारख्या हॉट कंडिशन मध्ये येतो. आणि ह्याच्यापासून मेडिसिन बनवतात इफेड्रीन. आणि ही मेडिसिन अब्यूज करतात कोण, ऍथलेटिक्स. कारण ह्याच्याने त्यांच्या रिस्पिरेटरी सिस्टीमवर ते इफेक्ट करतात आणि तो परफॉर्मन्स त्यांचा इन्हान्स करतात. म्हणजे ऍथलेट जे ड्रग अब्यूज करतात ते ह्या इफेड्रा जिम्नोस्पर्मचं, इफेड्रीन. आणि म्हणून त्यांची ती ड्रग टेस्टिंग करतात आता. हो ना, ऍथलेटची जी ड्रग टेस्टिंग करतात ती, दॅट इज दिस. मिसयूज करतात ऍथलेटिक्स. येस मॅम. आणि म्हणून माझ्या इफेक्टिव्ह आता रिस्ट्रिक्टेड ड्रग आहे, ती कुठेही मिळत नाही. तर पूर्वी कुठेही मिळायची, आता ती रिस्ट्रिक्टेड आहे. हे जे सगळे मॅम, आहेत ना, हा बोल. मॅम एक असंच एक जिम्नोस्पर्म होतं डायनासॉर्सच्या टाइम पासनं. जर का त्याचा फोटो मिळाला मला तर मी शेअर करतो, चालेल? येस, किंवा आपल्या इव्होल्युशनच्या टॉपिक मध्ये जा, तुला तिकडे भरपूर मिळतील. हो मॅम. 12वीचं इव्होल्युशनचं टॉपिक आहे. आता हे युस्टील आपण मॉर्फोलॉजी आणि अनाटॉमी मध्ये बघू, ते आता लक्षात नका ठेवू. द लिव्स मे बी सिम्पल ऑर कंपाऊंड. पिनेट लिव्स सायकस मध्ये. हे दीज आर द पिनेट, दोन्ही साइडला लीफ आहे. ओके, सो दे विथस्टँड टू एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन. And conifer, they have the thick cuticle on that. Cuticle एक वॅक्सी कोट त्याच्यावरचा. तर इथे चेहरे बघून मला असं वाटतंय मला थांबायला पाहिजे. थिक क्युटिकल, संकन स्टोमॅटा आणि निडल लाईक लीफ. बेसिकली इन कोनिफर. टू रेड्यूस, सो दॅट इज अ झेरोफायटिक अडॅप्टेशन. टू रेड्यूस द वॉटर लॉस. ओके, असंच बसून ऐकता सत्संग सारखं आणि म्हणून मग आठवत नाही. हे नको लक्षात ठेवायला, हे आपण बघू नंतर. सेकंडरी ग्रोथ ह्याच्यामध्ये येते कारण ह्याच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट आहे. टेरिडोफाइट मध्ये आपण बघितलं होतं कॅम्बियम ऍबसेंट, ह्याच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट आणि म्हणून सेकंडरी ग्रोथ ह्याच्यामध्ये आहे. जिम्नोस्पर्म ऑल आर हेटेरोस्पोरस, ऑलरेडी आपण सांगितलं. ठीक आहे, I guess I should stop here because एकच मिनिट राहिलाय. Tomorrow you have class at 8:30. आपण ऍटलीस्ट एक सेशन तरी करू उद्या. ओके आज मॅम. वेदांतचा बर्थडे. चलो वेदांत, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू मॅम. येस, आम्ही विसरलो बघ, यामिनीला आठवण आली. हा, तू केक Thanks. पाठवणार होता म्हणून तिच्या लक्षात राहिलं. मॅम पाठवतो की. आणि मुग्धा गाणं म्हणणार होती, कुठे गेली मुग्धा? मुग्धा, आर यू देअर? नाही, मुग्धा गायब आहे आज. फळाने. चलो, ओके. सो वेदांत, वी आर वेटिंग फॉर योर केक. येस मॅम. ओके, चलो, गुड बाय. बाय मॅम.